ब्रेकिंग बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केलेला आहे। याबाबत सोमवारी अमरावती बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी आज सर्व पराभूत उमेदवारांची बैठक घेतली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील मोर्चा काढण्यात येणार आहे। या सगळ्या मतमोजणीमध्ये घोटाळा झाल्याचा घोळ झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केलेला आहे आणि यामुळेच उद्या अमरावती बंदची हाकही देण्यात आलेली आहे। भविष्यामध्ये कोणी निवडणूक लढायची हिंमत सुद्धा करू नये अशा प्रकारच्या त्यांच्या भावना असतात आणि केली तर तो निवडून येणार नाही हे स्पष्ट आहे। कारण एवढा प्रचंड प्रमाणावर काही थोड्या प्रमाणात इन्क्वायरी समजू शकलो असतो, परंतु या सगळ्यांची साथ सत्ताधाऱ्यांनी दिलेला पाठिंबा त्या पद्धतीने वागलेले अधिकारी या सगळ्याचाही परिणाम आपल्याला हा जो रिझल्ट दिसतोय। उद्या आम्ही शहर बंद करतोय, कोणालाही त्याचा त्रास होणार नाही आणि पब्लिक पिटिशनच्या माध्यमातून आम्ही दोन प्रेयर करणार आहोत। एक हे मतदान आपण घेतलं पाहिजे आणि तेही पेपर बॅलेटच्या माध्यमातून घेतलं पाहिजे। या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। रिपोर्टर अरुण जोशी आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं। अरुण, पराभूत उमेदवार आता अमरावती बंदची हाक देत आहेत, घोळ झाल्याचा आरोप करतायत, मतमोजणीमध्ये काय नेमकी माहिती देत आहेत? अगदी नक्कीच अजिंक्य, नुकत्याच पार पडलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकी दरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा सध्या हे पराभूत उमेदवार मोठ्या प्रमाणात आरोप करीत आहे आणि या सर्व प्रकाराची आता चौकशी व्हावी अशी मागणी सध्या सुरू आहे। आणि अमरावती जिल्ह्याचे जे खासदार आहेत आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वात आज एक बैठक झाली। या बैठकीमध्ये असं ठरलं की उद्या अमरावती बंदची हाक आणि पिटिशन अमरावती उच्च न्यायालयात पिटिशन दाखल करायची आणि त्यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयावर एक धडक मोर्चाचं आयोजन या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आता या मोर्चाला कितपत अमरावतीकर नागरिक साथ देतात किंवा या मोर्चात आणखी कोणकोणते लोक सहभागी होतात याकडे आता सर्व नागरिकांचे सध्या लक्ष लागले आहे। बिलकुल अरुण, थँक्यू, आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।